श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पायथागोरसचे प्रमेय कसे वापरतात आणि कुठे वापरतात याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम लक्षात ठेवा, पायथागोरसचे प्रमेय हे फक्त काटकोन त्रिकोणात वापरतात. काटकोन त्रिकोण अर्थातच राईट अँगल. आता इथे बघा, हा राईट अँगल कसा ओळखायचा, हे चिन्ह जे असतं या चिन्हाचा अर्थ असतो राईट अँगल म्हणजेच 90 डिग्री. हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सूत्र आहे पायथागोरसचं, कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे फॉर्म्युला आहे. याच्यात किमती टाकून आपण कशा त्या सोडवणार हे बघणार आहोत. तर बघा, आता इथे दोन किमती दिलेल्या आहेत, 4 आणि 3. तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की कर्ण कसा ओळखायचा, म्हणजे हायपोटेन्यूज. तर तुम्हाला हे जे चिन्ह दिसतं याच्या समोरची जी बाजू असते ती कधी पण कर्ण असते, लक्षात ठेवा. त्याच्या समोरची बाजू जी असते ती कर्ण असते आणि कर्ण ही त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू असते. आता या किमती टाकून आपण कर्ण काढूया. तर बघा, एक बाजू म्हणजे ही आपली 4 दिलेली आहे, 4चा वर्ग. दुसरी बाजू 3, 3चा वर्ग. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग किती 9. 16 आणि 9 किती झाले 25. तर आपल्याला इथं लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणजेच कर्ण आपला आला 5. तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने पायथागोरसचं प्रमेय अप्लाय करून कर्ण करू शकता किंवा दुसराही बाजू करू शकता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. स्वामी समर्थ.